बिरडं म्हटलं ना की मग ते कडव्या वालातच असलं पाहिजे, पावट्याचं नाही. कारण की बाहेर जे रेडीमेड भिजवलेलं कडधान्य मिळतं ते पावट्याला वाल्याच्या नावाखाली विकतात. हे माझ्या प्रॉपर गावचे कडवे वाल आहेत, ज्याला भिजत टाकून मी मोड काढून घेतलेत. बाजारात बारीक मेथी म्हणजेच समुद्र मेथी सुद्धा म्हणतात ती मिळाली. बाकीच्या पालेभाज्या आपण जसं बनवतो त्याच पद्धतीने मी ती बनवून घेतली आहे. यात ओलं खोबरं किंवा दाण्याचं कूट काही चालतं. आता मी बिरड्याला ओलं खोबरं वापरणार आहे म्हणून यात दाण्याचं कूट घातला. आता आपण बिरड्याची रेसिपी बघूया. ओलं खोबरं, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या ह्याला एकत्र करून वाटून घ्यायचे. काही लोक डायरेक्ट असंच वाटण टाकतात, पण मला ते चोथा लागलेलं आवडत नाही खोबऱ्याचा, त्याच्यामुळे मी दूध काढून घेते. आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हे वाल सोलणं. घरी रेडीमेड आईकडून किंवा आजीकडून किंवा आत्याकडे असायचं तर आत्याकडून असं मिळायचं, पण आता स्वतःचं बनवावं लागतं. पण बिरडं आवडतंच सुद्धा तेवढं, त्याच्यामुळे पुन्हा तो बनताय. आता तेल तापवून घ्यायचे, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा. आता कांदा आपल्याला खूप जास्त असा परतून किंवा कोमवून वगैरे घ्यायचं नाही, वरच्यावर थोडासा परतून घ्यायचा आहे. हिंग, हळद, लाल तिखट आणि धणा पावडर टाकून ह्याला व्यवस्थित मसाल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आता आपण हे आपले मोड आलेले जे वाल आहेत ते टाकलेत आणि मीठ टाकले. बाकीच्या कडधान्यापेक्षा वाल शिजायला थोडे कठीण असतात, हार्ड असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालून झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं एक 70-80% शिजवून घ्यायचे. मध्ये चेक करायचे, असं बोट चेपे म्हणजे असे बोटाने चेपले गेले पाहिजेत, असं शिजलेत का बघायचे. आता शिजले नव्हते त्याच्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवलं एक 5-10 मिनिटासाठी. आणि त्याच्यानंतर झाकण काढल्यावर त्याच्यावरती नारळाचं दूध घातलं आहे आणि चवीपुरता गूळ घातला आहे. गूळ ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल. मला तशी खायची सवय झाली त्याच्यामुळे मी गूळ टाकला आहे. आता वरून कोथिंबीर घातली आणि आपलं बिरडं कसं मस्त दिसतंय ते बघा. मला वालाचं बिरडं प्रचंड आवडतं आणि माझ्या घरामध्ये ज्या वेळेला वालाचं बिरडं बनतं त्यावेळेला एखादी कोणती तरी पालेभाजी आणि बेसनाचा पोळा हा बनलाच पाहिजे, म्हणजे हे कॉम्बिनेशन फिक्स आहे. आणि ज्यावेळेला बिरड असतं त्यावेळेला ताटात मला दहीसुद्धा लागतं. मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, बेसनाचा पोळा, दही, बारीक मेथीची भाजी, बिरडं, भाकरी, कुरडया आणि ही मी घरी भरलेली फर्स्ट टाईम भरलेली मिरची आणि बटाट्याचे पापड. तर मग या जेवायला.